नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। नामस्मरणातून अंतरी ऊर्जा वाढवा, परमपूज्य गावडे काकांचा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमंत्र। आमदार वैभव नाईकांना ओंकार तेलींचं खुलं आव्हान। आणि मुसळधार पावसाचा वेंगुर्ला तालुक्याला फटका। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। तिसरे अपत्य असणारे राजापूर नगर परिषदेचे सीओ देवानंद ढेकळे यांच्यावर आमदार वैभव नाईक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतील का, असा सवाल ओंकार तेली यांनी उपस्थित केला आहे। त्यांना निलंबित करून दाखवाल तर मी जाहीर सत्कार करण्याचं खुलं आव्हान नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमदार नाईक यांना दिलंय। कुडाळ येथील महसूल प्रशासनाचा गैरकारभार आमदार वैभव नाईक यांनी स्वतः जाऊन उघड केला। प्रथमतः आपल्याच मतदारसंघात एवढा भ्रष्टाचार होतोय आणि संपूर्ण महसूल प्रशासन हादरून गेलंय। ही अशी गोष्ट असतानाच आमदारांनी हे ऑपरेशन करून लोकांना न्याय देण्याचा नागरिकांना प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच। परंतु सन्माननीय मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यापूर्वीचे कुडाळ नगरपंचायतीचे ते मुख्याधिकारी होते, त्यांना 3 अपत्य झाल्याचा संपूर्ण पुरावे, 3ही मुलांचे जन्माचे दाखले मी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी जिल्हा प्रशासन, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, नगर विकास मंत्रालय इथपर्यंत पाठवले। पुराव्यानिशी हे पाठवूनही आजपर्यंत आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना का न्याय मिळाला नाही। आमदारांनी स्ट्रिंग ऑपरेशन केल्यानंतर 2 दिवसात त्याची चौकशी जिल्हा प्रशासनामार्फत महसूल विभागाची केली जाते, परंतु सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने का घेतली नाही किंवा याचा पाठपुरावा आमदारांनी का केला नाही, असा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना पडतो। प्रत्येक वेळी मी वारंवार तक्रार करूनही नगर विकास मंत्रालय आपल्याच पक्षाचे, आपलेच सत्ताचे सगळे मंत्री तेथे आपण आहात, मुख्यमंत्री आपलेच असताना देखील अजून या विषयाला आणि मुख्याधिकारी ढेके यांची चौकशी का लागली नाही, यामागचे नक्की गौड बंगाल काय आहे। आणि जर मी आमदारांना खुलं आव्हान देतो की जशी चौकशी त्यांनी महसूल प्रशासनाची लावली तशीच 2 दिवसात चौकशी सन्माननीय मुख्याधिकारी जे सध्या राजापूर नगरपंचायतमध्ये कार्यरत आहेत त्यांची करावी। आणि असे जर आपण केलात आणि ते निलंबित झाले तर मी आपला जाहीर सत्कार करेन। या बाबतीत मी मुद्दाम सांगू इच्छितो की कुडाळ नगरपंचायतीचे यापूर्वीचे मुख्याधिकारी देवानंद ढेके हे ज्या दिवशी नगरपंचायतीत कार्यरत झाले तेव्हा त्यांना एकच मुलगी होती। त्यानंतर 2018 सालात त्यांना कुडाळ शहरातच कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये दुसरं अपत्य झालं आणि दुसरी मुलगी आली। त्यानंतर 2019 ते 20 दरम्यान त्यांना मुलगा झाला आणि त्याची नोंद आमच्या निगुडकर हॉस्पिटलमध्ये झालेली आहे। 3ही दाखले, पहिलाही दाखला त्या मुलीचा मी मिळवलेला आहे आणि 3ही जन्माचे दाखले मी सन्माननीय प्रशासनाकडे जोडून देखील आज वर्ष झालं तरी साधी चौकशी किंवा आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना न्याय मिळाला नाही। फक्त आमदारांनी केलं तरच त्याची चौकशी होते, सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी मोठं नुकसान झालंय, तर तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने काही तास वाहतूक खोळंबली होती।
शुक्रवारपासून लागत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी नदी, ओहोळ यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. दरम्यान सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळालं. गेले 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे वेंगुर्ला दाभोसवाडा येथील फर्नल डिसोजा यांचे घर कोसळून नुकसान झालं. तर तालुक्यातील निवती, केळूस, ओढावडे, तुळस या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलावर पाणी आल्यानं काही तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान शहरात भटवाडी पेट्रोल पंप नजीक झाड कोसळून मोठं नुकसान झालं. तर शिरोडा नाका येथील श्रीकृष्ण मालवणकर यांच्या घरावर झाड पडून मोठं नुकसान झालं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जारी केलं असताना दोडामार्ग शहरात रविवारी नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. शनिवारी लॉकडाऊनमधून छत्री, रेनकोट, हार्डवेअर व कृषी केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बेकरी बरोबरच काही ठिकाणी हॉटेल, कापडी दुकाने यासह भाजीची दुकाने सुद्धा दोडामार्ग शहरात सुरू होती. मुळातच जिल्हाधिकारी यांनी 2 जुलै पासून लागू केलेल्या लॉकडाऊनला दोडामार्ग तालुका व्यापारी संघटनेने विरोध दर्शवला होता. तरी गेले 3 दिवस दोडामार्गात कडकडीत बंद होते. मात्र काही दुकानांना सवलत मिळताच शहरातील सरसकट दुकाने सुरू होती. दोडामार्ग शहरात जर कोविड रुग्ण नसतील तर आम्ही दुकाने का बंद ठेवायची असा सवाल व्यापाऱ्यांनी केला होता. पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लॉकडाऊन केलं होतं. मात्र व्यापारी संघटनेच्या या ठिकाणी आक्षेपानंतर काल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार काही फक्त 4 घटकांना या ठिकाणी शिथिलता दिलेली होती, ज्यामध्ये कृषी अवजारे आहेत, हार्डवेअरची दुकानं आहेत, रेनकोट आणि छत्र्या आहेत आणि बेकरीचा काही प्रमाणात घरपोच व्यवस्था करण्यात आली होती. पण आपण पाहू शकतो दोडामार्गमध्ये मात्र आज बहुतांश बाजारपेठ खुली दिसते. त्या ठिकाणी माझ्या मागे या ठिकाणी बेकरीची दुकाने आहेत ती चालू ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी वडापावचं एखादं सेंटर आहे ते सुद्धा चालू आहेत. भाजी मार्केटची बरीचशी दुकाने आहेत जे या ठिकाणी मोठमोठी पुजारी दुकानं आहेत ती सुद्धा आज चालू ठेवण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी जो मुख्य लॉकडाऊनचा उद्देश सुद्धा तो कुठेतरी या ठिकाणी हरता बसल्याची आपल्याला जाणवते. येथील जे दोडामार्ग कसंही दोडामार्ग नगरपंचायत ते प्रशासन असू दे, तहसीलदार प्रशासन असू दे, या व्यापाऱ्यांना नेमकी कुठची दुकानं चालू ठेवायची आणि कुठची बंद ठेवायची याच्या स्पष्ट निर्देश नाही आहेत. त्यामुळे पोलीस कारवाईला सुद्धा कुठेतरी या ठिकाणी थोडंसं लगाम बसल्याचं पाहायला मिळतं. आणि लोकांचा जो वावर आहे ही दुकानं चालू ठेवल्यामुळे आपण पाहू शकतो लोक बिंदास या ठिकाणी मार्केटमध्ये फिरतायत. मोठ्या प्रमाणात तो वावर सुरू आहे. त्यामुळे भविष्यात ही धोक्याची घंटा मिळायला हरकत नाही. फक्त 8 तारीखपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची या ठिकाणी आवाहन केलं होतं. जर आणखी 4 दिवस हे लॉकडाऊन जर लोकांनी तंतोतंत पाळलं असतं तर भविष्यात होणारं मोठं संकट या ठिकाणी टळलं असतं. या प्रकरणी वास्तविक तहसीलदार व नगरपंचायत प्रशासन यांनी वचक ठेवणं आवश्यक होतं. मात्र त्यांच्याकडून सुद्धा व्यापाऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन व कारवाई होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्याला लागून असलेलं गोवा राज्य आणि या गोवा राज्यात आज दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कालचा जो आकडा होता तो जवळपास 1600 क्रॉस झालेला होता. 1683च्या आसपास त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत आढळून आल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासनाचं जे आरोग्य यंत्रणा आहे दोडामार्गची, की दोडामार्ग आरोग्य यंत्रणाने कुठेतरी सतर्कतेची या ठिकाणी भावना उचललेली आहे. स्वतः वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर येवळे यांनी या संदर्भात दोडामार्गचं पोलीस स्टेशन असू दे, तहसीलदार असू दे, मुख्याधिकारी असू दे, या सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की दोडामार्गला लागूनच या ठिकाणी गोवा, कोल्पेवाडी आणि पुनर्वसन गावठण आहे किंवा तेथील शाळातले काही नागरिक आहेत ते अजूनही दोडामार्गमध्ये ये जा करतायत. दोडामार्ग शाळा येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत.
त्यातील बाधा कुठेतरी दोडामारला होईल अशी भीती या ठिकाणी आरोग्य यंत्रणेला आहे। त्यामुळे खबरदारीच्या सूचना या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने पोलीस आणि वैद्यकीय पोलीस मुख्याधिकारी या सगळ्या लोकांना दिलेले आहेत। मात्र याचा कुठेतरी फटका जे आजपर्यंत गेली कित्येक वर्ष दोडामारच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत ते पुनर्वसन 6 गावठाण आपल्या दोडामार तालुक्यात नागरिक विस्थापित झालेले आहेत। या पलीकडे खोलपेवाडी जी आहे ती अतिशय दोडामारला अगदी 100 मीटरच्या अंतरावर आहे। या लोकांना याचा फटका बसू शकतो। त्यामुळे सिंधुदुर्ग प्रशासनाने सुद्धा कुठेतरी हा समन्वय राखला पाहिजे। निश्चित साळ येथे जरी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असले तरी अजून हा जो काही भाग आहे तो पॉझिटिव्ह मुक्त आहे। त्यामुळे या लोकांना कुठेतरी दिलासा देण्याची आवश्यकता आहे। मात्र सिंधुदुर्ग प्रशासनाने गोव्यात वाढता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या पासून सतर्कता राखणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी थर्मल ग्राउंड आणि सगळ्या गोष्टी आपल्या सीमेवर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। अशा प्रकारचा कोणी संशयित या ठिकाणी व्यक्ती आढळला तर त्याला दोडामारमध्ये प्रवेश देण्याबाबत प्रशासनाने ठाम निर्णय घेतला। सिंधुदुर्गासाठी संधी देते दोडामार। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, हस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार। आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99। प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली। पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य। दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष,
स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना प्रवेश सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क श्री सागर सईकर 9561 247000. प्राध्यापक समीर वांगणकर 9421 637803. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88. प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870. श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. श्री विजयदुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट, कुडाळ. संपूर्ण जगात हाहाकार घालणाऱ्या कोरोनाला अद्यापही गावच्या वेशीबाहेर ठेवत आदर्श गाव केरने आदर्शवत कोरोना लढा सुरू ठेवला आहे. तालुक्यात सर्वप्रथम केर ग्रामपंचायतने 14व्या वित्त आयोग अंतर्गत स्वखर्चाने कोरोना लढ्यासाठी गावचे आरोग्य कर्मचारी व आशाताईंसाठी थर्मल गन उपलब्ध करून देऊन संपूर्ण तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामविकासात आदर्शवत काम करून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श गावचा किताब पटकावणाऱ्या केर गावाला तिहेरी संकटाला सामोरं जावं लागत आहे. पूर्वीपासूनच असलेला माकडताप, त्यात कोरोना आणि आता हत्ती संकट, अशा समस्यांना हा गाव सांघिक एकीतून मोठ्या धैर्यानं सामोरे जातोय. म्हणूनच आज कोरोना लढाईत केर भिकुर्ली गाव आघाडीवर आहे. या गावच्या विद्यमान सरपंच मिनल देसाई व उपसरपंच महादेव देसाई आणि तितकेच अभ्यासू ग्रामसेवक संदीप पाटील यांनी गावचे अन्य कोरोना योद्धे, त्यात पोलीस पाटील, शिक्षक, माजी सरपंच, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे गावकरी यांची मोठी साथ कोरोना लढ्यासाठी उभी केली आहे. ग्रुप ग्रामपंचायत या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी हे सगळे व्यवस्थितरित्या काम करतात आणि कुठलीही गोष्ट करायची असेल तर पहिली आम्ही प्रथम गावाला सांगतो, त्याच्यानंतर आम्ही मीटिंग घेऊन ती चर्चा करतो आणि चर्चेतनं मग आम्ही पुढे जातो. आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही डेटॉल साबण वापरले, मास्क वगैरे असं आम्हाला वाटायचं नाही म्हणून आम्हाला आदेश आले, त्यामुळे आम्ही वाटलं नाही. आम्ही डेटॉल साबण वाटले, अजून वाटायचं चालू आहे. एक वाटी आम्ही प्रत्येक अशा सेविकांना दिली वाटायला. आणि तसंच म्हटलं तरी टेम्पो भाजीचा वगैरे आला तर आपण सर्व ग्रामस्थांना सांगितलं आहे की लाईनीत 1 मीटरवर उभं राहून लाईनीत राहायचं आणि त्याच्यानंतर भाजी घ्यायची. कोरोनाला कोणत्याही परिस्थितीत आदर्श गावी शिरकाव करू द्यायचा नाही, यासाठी गावकऱ्यांना जनजागृती, वैद्यकीय उपकरणं व प्रत्येक कुटुंबात आरोग्य तपासणी अशा उपाययोजना प्राधान्यानं हाती घेतल्यात. नागरिकांना मास्क व वेळोवेळी हात धुण्यासाठी प्रत्येक कुटुंबात 3 डेटॉल साबणचा पुरवठा करण्यात आलाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ग्रामनं गावकऱ्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणं 14व्या वित्त आयोग निधीतून ग्राम पातळीवर उपलब्ध केली आहेत. सर्व ग्रामपंचायतीमध्ये आम्ही एक मीटिंग घेतली
आणि ठरवलं की कोरोना हा आपल्या गावात यायला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण काय करू शकतो. मग सर्व ग्रामस्थांनी सांगितलं की आपल्याला एक आपल्या जे गेट आहे त्या गेटपर्यंत आपण आपल्या युवक आहेत ते युवक थांबूया, बाहेरचा माणूस गेट आपल्या गावामध्ये येणार नाही याची काळजी घेऊया. त्याचप्रमाणे आपला गावातला माणूस बाहेर जाणार नाही याची पण आम्ही काळजी घेतली. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपला गाव आहे तो आदर्श गाव, आणि आदर्श गावाचा पायंडा आम्ही कायम ठेवण्यासाठी आज दोडामार्ग तालुक्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये जे 14 वित्त आयोगातनं आम्ही जे थर्मल स्कॅनिंग गन, म्हणजे जे आज कुठेही नाही, दोडामार्ग तालुक्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये थर्मल स्कॅनिंग गन जो नाहीये, कारण या गननेच आज सर्व ठिकाणी त्याचं टेम्परेचर बघितलं जातं आणि त्या टेम्परेचर बघितल्यानंतरच आपल्याला समजतं की याला ताप किती आहे. जी आज कोरोनाची लक्षणं आहेत की ताप, खोकला वगैरे, तर त्याच्यासाठी जे गनने आपण चेक करतो तोच गण आपण पहिल्यांदा आणलेला आहे. आणि आदर्श गावाचा कुठेतरी पॅन्डा किंवा आदर्श गाव हा कुठेतरी आपल्या दोडामार्ग तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत जावा हेच आमचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर आम्ही ग्लुकोमीटर आणला, बीपी ऑपरेटर, नॅप्रियल, वजन काटे, अशा खूप सारे 14 वित्तमधनं आम्ही आणलेले आहेत, जेणेकरून आमच्या गावातील एखादा पेशंट ज्याला जर ताप असेल तर तो हॉस्पिटलमध्ये जाणार, नंतर तिथं तपासणार, त्याच्यापेक्षा आपणच जर आमचे आरोग्यसेवक आहेत, आशाबाई आहेत, त्यांना आता आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्यांना आम्ही आता ट्रेनिंगचं पण सांगितलेलं आहे की तुम्ही ट्रेनिंग द्या त्यांना, आणि गावात कोणत्याही प्रकारचा कोरोना रुग्ण सापडू नये या दृष्टिकोनातनं आमची ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्यकाळ चालू आहे. आमच्या गावातनं बाहेर लोक जाणार नाही. मग याच्यासाठी आपण एक उपाययोजना केली की या ठिकाणी आमच्या गावातच जे त्यांना उपयुक्त अशा वस्तू असतात त्या वस्तू जर त्यांना इथंच भेटल्या तर ते बाहेर जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेतली. आणि ती दक्षता अशा प्रकारची आहे की गावातच एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये ज्या गोष्टी त्यांना उपयोगी आहेत अशा गोष्टी आम्ही यांना इथेच उपलब्ध करून दिल्या. आणि आम्ही त्यांना सांगितलं की कोणताही आपल्या गावातील युवक किंवा आणि कोणी गावाच्या बाहेर जाणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. त्याचप्रमाणे जे रेशनवर धान्य भेटतं ते धान्य आपल्या गावापासून 3 किलोमीटरवर जे धान्य दुकान आहे त्या धान्य दुकानापर्यंत जाण्यासाठी ज्यांच्याजवळ गाड्या आहेत त्या जातील, पण ज्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची सोय नाही त्यांनी कसं जावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की ते धान्य जर आपल्या गावातच भेटेल, आपल्या गावातल्या प्रत्येकाच्या घराशेजारी जर भेटेल, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या धान्य दुकानापासून इथपर्यंत येण्यासाठी जो काय खर्च असेल तो आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून केला. आणि गावातल्या लोकांना गावातच सगळ्या सुखसोयी मिळतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. आणि आमचे असेच प्रयत्न या गावातील लोकांना राहतील की जेणेकरून आमच्या गावातील एकही माणूस बाहेर जाणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. आणि आमच्या गावातील युवक असतील, महिला असतील, सर्वजण या कार्याला आम्हाला सहकार्य करत आहेत. 1/1/2018 ज्यावेळी या ग्रामपंचायतीमध्ये आपण आलो आणि हा आपला गाव आहे तो आदर्श गाव आहे, ज्यावेळी 31 डिसेंबरलाच आपला आदर्श गाव झाला. आणि आदर्श गावाची म्हणजे ज्यावेळी सर्व लोक जमून आम्हाला सांगतात की बाबा हा सरपंच होणार, हा उपसरपंच होणार, सदस्य होणार, इथे कोणत्याही प्रकारची निवडणूक होत नाही. आणि त्यानंतर त्यांनी आमच्यावर जी दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी अशी होती की तुम्ही बाबा गावचा विकास करावा. आमच्या सरपंच मॅडम आहेत. आता 1/1/2018 मध्ये आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये आलो, त्यावेळी ज्यावेळी या ठिकाणी आलो आम्ही त्यावेळी आमचं एक ध्येय होतं की या गावातील रस्ते, या गावाचा विकास, या दृष्टिकोनातून आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये आलो. आणि 1/1/2018 मध्ये ज्यावेळी आम्ही इथे आलो त्यानंतर शिरवल केर भेकुर्ली हा जो रस्ता होता, पंतप्रधान सडक योजनेतला रस्ता होता, तो रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. मग त्यावेळी शिरवल भेकुर्लीच्या लोकांनी सांगितलं की बाबा हा रस्ता आपल्याला पाहिजे आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायला जमत नाही किंवा पाऊस पडल्यानंतर तो रस्ता बंद होतो. मग आम्ही त्याच वेळी ठरवलं की 26 जानेवारीला आम्ही उपोषण करण्याचं ठरविलं. आणि 26 जानेवारीला आम्ही उपोषण केलं. त्यानंतर केरपासून भेकुर्लीपर्यंत रस्त्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर मग हा जो मोरल्यापासून केरपर्यंतचा रस्ता होता तो पण रस्ता खराब झालेला होता, तोही रस्ता होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर आपली ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामपंचायत गेली 10 वर्ष निर्लंकित होती. मग त्याच्यासाठी पण ग्रामपंचायत हवी म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि आज ती ग्रामपंचायत उभी झालेली आहे. काही कारणास्तव तिचं उद्घाटन झालेलं नाही आहे. त्यानंतर हा पंतप्रधान सडक योजनेतला रस्ता आहे जो शिरवल ते निडलपर्यंत, तो रस्ता पण आता खराब झालेला आहे. त्या रस्त्यासाठी सुद्धा आम्ही उपोषण केलं.
आणि तो रस्ता पण आता मार्गी लागणार होता, पण आता या लॉकडाऊनमुळे तो पण रस्ता राहिलेला आहे. अशा विविध प्रकारे आम्ही ज्या लोकांच्या सुविधा आणि आपलं एक ध्येय होतं की या गावामध्ये सर्वप्रथम रस्ता पाहिजे, रस्ता झाल्यानंतर या लोकांना काम पाहिजे, हाताला काम पाहिजे, आणि ज्या ह्या मागण्या होत्या त्या आता रस्ता पूर्ण झालेला आहे. आता लोकांना हाताला काम द्यायचं म्हणजे आमचा तो प्रयत्न चालू आहे. कोणत्या प्रकारे या लोकांना गावातीलच काम भेटेल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. ज्यावेळी 4 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये माकड तापाचा रुग्ण सापडला होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या गावात पहिल्यांदा रुग्ण सापडला. त्यानंतर आमच्या गावाची स्थिती भयानक झाली होती आणि या भयानक स्थितीमध्ये आज दरवर्षी 10 रुग्ण सापडत आहेत. यावर्षी पण माकड तापाचे 10 रुग्ण सापडले आहेत आणि त्यातच हा कोरोना. म्हणजे अशा परिस्थितीत हा केरगाव पुढे वाटचाल करतोय. तर माझं सांगणं एवढंच आहे मुंबईकरांना की मी हात जोडून सांगतो त्यांना की बाबांनो, तुम्ही तिकडे आहेत ते सुरक्षित आहात. कारण माकडताप आणि कोरोना या दोन्ही रोगापासून आम्ही कसं जगतोय ते आम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी सुरक्षित आहात. तर कृपया तुम्ही जिथं आहात तिथं सुरक्षित राहा. कारण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमची वेगळी व्यवस्था करावी लागणार. आणि ते आमच्याजवळ फक्त 3 शाळा आहेत. ढेकुरीला 1 शाळा आहे, त्या शाळेमध्ये पाणी टंचाई आहे, त्या शाळेमध्ये आम्ही व्यवस्था करू शकत नाही. त्याचप्रमाणे निडलवाडीला 1 शाळा आहे, त्या शाळेत सुद्धा आम्ही व्यवस्था करू शकत नाही, कारण त्याचं पण पाण्याचाच प्रश्न आहे. कारण आज त्या लोकांनाच पाणी भेटत नाही. आणि 3री शाळा राहिली ती म्हणजे या गावठणवाडीतली, तिथे फक्त 2 खोल्या आहेत आणि त्या 2 खोल्यामध्ये जर बाहेरची लोक आली तर फक्त 2च कुटुंब राहू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर 3रं कुटुंब आलं तर तिथं आमची सोय होणार नाही. त्याच्यासाठी आमची विनंती आहे की आमच्या गाववाल्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो तुम्हाला की जिथं तुम्ही आहात तिथं सुरक्षित आहात. कारण तिथं राहिलात तरी आमचे भाऊबंदच तुम्ही आहात. तुम्ही गावात यायला पाहिजे आम्हाला वाटतं. पण हा जो रोग आहे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे हा कुणाला होतो कधी होतो काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जिथं तुम्ही आहात तिथंच राहा, एवढीच आमची मागणी. कोरोनाशी संदर्भात ज्यावेळी आम्ही पहिल्यांदाच मीटिंग घेतली त्याच वेळी ठरवलं की आधीच आम्ही माकडतापाने ग्रासलेलो आहोत आणि आणखी कोरोनाची जरी महामारी जर आमच्या गावात आली तर आम्हाला अतिशय हे दुखणं होणार. त्यावेळी आम्हीच ठरवलं की आमच्या गावातील लोकांनी बाहेर जाऊ नये. बाहेरचा आला तर त्याची चौकशी करावी, का आलास, कशाला आलास, कुठून आलास, आणि त्याला व्यवस्थित समजावून सांगणे हे ठरवलं. त्यानंतर मुंबईचे काहीतरी आम्हाला फोन यायला लागले की आम्ही इकडे आता भयंकर ह्याच्यामध्ये आहोत किंवा आम्ही काहीतरी घरी येण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की बाबांनो, तुम्ही आहात तिथं सुरक्षित आहात. काहीतरी त्रास असला तरी आणखी 1-2 महिने त्रास काढा. कशाला, तुम्ही गावी आल्यानंतर आम्ही शासनाचे बांधिलकी आहोत. तुम्हाला कुठेतरी क्वारंटाईनमध्ये ठेवलं तर आम्हालाही त्या प्रकारे तुमच्यावर नजर ठेवावी लागेल. तुम्हाला ते मग वाईट वाटणार. आमच्या गावात काहीतरी एकामेकात दूषित वातावरण होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही आहात तिथं चांगले आहात. आम्ही गाववाल्यांशी संपर्क साधून तुम्ही राहा. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी, सगळं त्यांना समजावून सांगितलं. आणि कोण येणारा असेल जाणारा असेल त्याच्यावर आमची बारीक लक्ष आहे. समजा कोणी अत्यावश्यक सेवेसाठी जरी बाहेर गेला तरी त्याला आम्ही सांगितलेलं आहे, तू घरात आल्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ साबणाने आतमध्ये बाहेरच पाणी घेऊन तू आतमध्ये यायचं आणि आपली सुरक्षितता राखायची, आमचं ठरलेलं आहे. वैद्यकीय उपकरणामध्ये थर्मल स्कॅनर गन, ग्लुकोमीटर, बीपी ऑपरेटर, नेब्युलायझर, डॉपलर, लहान मुलांचा व मोठा वजन काटा आदी वैद्यकीय उपचार अत्यावश्यक साहित्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबवणाऱ्या ग्रामपातळीवरील यंत्रणेला उपलब्ध करून दिलेत. मीच माझा रक्षक या भावनेतून गावात सोशल डिस्टन्सिंगची तंतोतंत अंमलबजावणी, गावाबाहेरील अनोळखी व्यक्ती गावात अनधिकृत प्रवेश करणार नाही यासाठी खबरदारी आणि प्रत्येक आजारी व्यक्तीची वेळीच होणारी नोंदणी यामुळे कोरोनाला फाईट करताना आदर्श गाव जीवघेण्या माकड तापाला सुद्धा लगाम घालण्यात यशस्वी झालाय. ज्यावेळी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळेपासून सर्वप्रथमतः आपण जनजागृतीसाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साऊंड सिस्टीमच्या आधारे गावात पूर्ण दवंडी देऊन या रोगाविषयी लक्षणे, त्या लक्षणातून काय उपाययोजना करून किंवा काय उपाययोजना केल्यानंतर टाळता येईल त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा सर्वसाधारण जनजागृती केली. त्यानंतर आपली जी कृती समिती आहे, जी आता आहे त्या कृती समितीच्या मार्फत आपण
काय उपाययोजना गावात करायच्या आहेत याच्या वेळोवेळी आपण मीटिंग घेऊन त्याविषयी आपण निर्देश घेतलेत, त्यांच्या आपण सूचना घेतल्यात, त्या शासनापर्यंत कळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर शासनाच्या सूचना ज्या आल्या की 14 वित्त आयोगाचा जो निधी आहे त्याचा जो 25% भाग आहे जो शिक्षण आरोग्य उपजीविका करायचा आहे त्याचा वापर या उपाययोजनेसाठी करायचा होता. त्याच्यानंतर ज्यावेळी सभा लागली त्या सभेमध्ये असं आणून दिलं की आपल्याकडे असलेल्या अगोदरचं माकड तापाची साथ आणि त्याच्यानंतर उद्भवणारी ही कोरोनाची साथ, या दोन्ही साथींच्या वेळी गाव लेव्हलला आपल्याकडे जी काही डिजिटल साहित्य उपलब्ध असायला पाहिजेत, जे आरोग्य तपासणीसाठी आवश्यक आहेत, अशा आरोग्य तपास सेवकांकडून त्या साधनांची माहिती करून घेतली समितीने ठरवलं की अशी साधनं या 25% निधीतून खर्च करून आपण आणून घेऊ, गाव पातळीवरच या सगळ्या तपासण्या गावातल्या लोकांना उपलब्ध करून देऊ. हे ठरल्यानंतर लगेचच 14 वित्त आयोगाच्या निधीतून ही सर्व साहित्य गावात आणली गेली. त्याच्यामध्ये थर्मल स्कॅनिंगसाठी थर्मल गन आणलाय, त्याच्यानंतर ग्लुकोमीटर आहे, बीपी ऑपरेटर आहे, त्याच्यानंतर नेब्युलायझर आहे जे श्वसनाचे आजार असतील त्यावेळी लोकांना द्यावे लागतात. अशी सर्व उपकरणं गावातच उपलब्ध करून आपण दिलेली आहेत. आणि ज्यावेळी आरोग्यसेवक गावात येतील, आरोग्यसेविका गावात येतील, त्यांनी एक ठराविक जागेवर बसून ती सर्व साहित्याचा वापर करून गावातल्या सगळ्या लोकांना ही साहित्य उपलब्ध केलेले आहे त्याचा उपचारासाठी वापर करायचा आहे. अशा प्रकारचं नियोजन ठरलं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे की तो आता ज्या गावात येणाऱ्यांची व्यवस्था त्या संदर्भात पण आपण बैठक लावलेली आहे. त्या बैठकीत ज्या काही सूचना होत्या त्या आपण शासनापर्यंत झालेल्या बैठकीत आपण दिलेल्या आहे. त्यानंतरची आता जी बैठक आपण घेऊन की त्या शाळांची किंवा येणाऱ्या लोकांची व्यवस्था काय असेल ते आपण पुढे हे ठरवणार आहोत. अशा पद्धतीनं या सर्व गावाचं नियोजन गावाची समिती आणि गावातील लोक यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. गावाला आम्ही संदेश याच देतो की ज्या शासनामार्फत येणाऱ्या सूचना आहेत ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याचं पालन गावकऱ्यांनी करायचं आहे. जरी परिस्थिती आता मुंबईतील लोक आपल्याकडे येणारे असतील तरी ती नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीनं गावकऱ्यांनी साथ दिलेली आहे लॉकडाऊनचे नियम पाळून किंवा हे तेच आता पुढे ज्यावेळी गावात मुंबईतली लोक येतील, होम क्वारंटाईन होतील किंवा शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण केलं जाईल त्यावेळी जे काही नियम आपली कमिटी म्हणून आम्ही जाहीर करू ते वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि ते नियम पाळण्याचा देखील गाव प्रयत्न करेल. अशा सूचना आम्ही या माध्यमातून देऊ इच्छितो की या सर्व सूचनांचं पालन त्यांनी वेळोवेळी आम्ही जसं सांगू त्या पद्धतीनं करावं. सरपंच मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई व ग्रामसेवक पाटील या त्रिमूर्ती बरोबरच या कामी ग्रामपंचायतला राजेंद्र देसाई, जगन्नाथ देसाई, कृष्णा गावडे, पोलीस पाटील तुकाराम देसाई, योगिता देसाई, गौतमी देसाई, नम्रता देसाई, आरोग्य सेवक जेबी तुळसकर, RS बांदेकर, RS क्षीरसागर, मुख्याध्यापक सगुण कौठणकर व गाव तलाठी विशेष सहकार्य करत आहेत. यात सांघिक कामगिरीनं व गावकऱ्यांच्या एकजुटीनं आदर्श गावचा कोरोना लढा आदर्शवतच ठरलाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह
शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी. श्री जयेंद्रजी रावराणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. तुमचा यशाचा राजमार्ग, सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग, सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45. परब मॅडम 94 052 38 763. रुपनर सर 94 20 97 78 22. राहुल सर 94 033 50 474. मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट, कुडाळ. आपल्या कृषीप्रधान देशात साधारणतः 50 वर्षापूर्वी शेतीला प्रथम प्राधान्य होते. मात्र आज मनुष्यबळाचा अभाव यामुळे शेती परवडत नसल्याने नोकरीला प्रथम स्थान दिले गेले. पण कोरोना महामारीमुळे शेतीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहेत. हाच देशातील शेतकऱ्यांचा खरा टर्निंग पॉईंट आहे असं मत देवगड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सदाशिव योगले यांनी व्यक्त केलं आहे. देवगड तालुक्याच्या 70% भाग कातळी असल्यानं कातळावर शेती होत नाही असं सांगितलं जातं.
मात्र जिद्दीनं शेती केली तर कातळावर देखील सोनं पिकतं हे ओगले यांनी दाखवून दिलंय. सरासरी 70% कातळी आणि शासनाच्या निकषाप्रमाणे तर लागवड किंवा समांतर लागवड एक ठराविक अंतर लागवड ही करायची. मात्र देवगड तालुका त्याला अपवाद आहे. याचं कारण इथे कातळ आहे, परंतु ह्या कातळावर सुद्धा अनेक प्रकारची झाडं उगवतात आणि अशी काही झाडं आहेत की ती झाडं ह्या कातळामध्ये ज्या भेगा आहेत, आपण म्हणतो त्याला गॅप म्हणतो, 2 कातळामधल्या 1 इंचापासून 10 इंचापर्यंत गॅप आहेत. त्या गॅपमध्ये मोठी पहार मारून जर बघितली तर मातीचा आवाज वेगळा येतो आणि कातळाचा आवाज वेगळा येतो. तो आवाज ओळखून तिथे जर आपण झाडाची लागवड केली तर निश्चितपणे ह्या कातळावर सोनं पिकतं. ह्या ज्या 170 प्लॉटचा काजूचा प्लॉट जो आहे, अशी मी गेल्या जूनपासून कालच्या एप्रिलपर्यंत ही काजू लागवड केली आहे आणि काजू लागवड 1 वर्षात 100% त्याची वाढ होते आणि दुसऱ्या वर्षीपासून त्याचं उत्पन्न मिळतं. मला वाटतं काजू हे खऱ्या प्रकारचं सोनं आहे. कलमांबरोबर काजूकडे लक्ष गेलं तर संपूर्ण देवगड तालुक्याचा कातळी भाग हा ब्लास्टिंग शिवाय सुद्धा तुम्ही पिकाखाली आणू शकाल. नगदी पीक मुळात काजूला खूप डिमांड आहे, घरोघर करणारा व्यवसाय. मात्र ह्याच्यासाठी तुमचं पद, तुमचे कपडे, तुमची जात, तुमचा पैसा विसरून श्रमाची जर तुम्ही जिद्द ठेवली तर तुम्ही सोनं पिकू शकता. मी गेल्या जूनपासून आजपर्यंत इथे काजू लागवड करतोय. जिथे जिथे तुमची गॅप मिळेल, फाली मिळतील, अशा फालीत ह्या काजू कलमांची लागवड केली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी काजू मरतात त्या ठिकाणी काजू बियाचं तुम्ही घालत गेल्यात आणि त्याला पाणी घातलं तर तुम्हाला त्याच काजू बियाच्या रोपावर जून जुलैमध्ये जागेवर तुम्ही कलम करू शकाल. म्हणजे कलमाचाही तुम्हाला खर्च येणार नाही. जेणेकरून जो बागायतीमधला खर्च येतोय, आज जमा आणि खर्च मेळ बसत नाही, तो मेळ आपण जर कष्ट केले, स्वतः डोकं वापरलं, प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता अनुकूल परिस्थिती करून आपण जर काम केलं तर निश्चितपणे या देवगड तालुक्यात आजचं जर चित्र बघितलं, क्वारंटाईन करतायत लोक, मुंबईत लोक आहेत, ती सगळी पोरं ही तुम्हाला कामात येऊ शकतील. प्रत्येकानं 100 काजू लावल्या तर देवगड तालुक्याचं चित्र हे निश्चितपणे बदलू शकेल. मात्र त्याला कष्टाची गरज आहे. बाकी कुठलाही विचार न करता मला एखादी गोष्ट उभी करताना किती त्रास झाला तरीसुद्धा ती गोष्ट करायला पाहिजे. त्याच्यातच तुमची उन्नती होऊ शकेल. आणि हाच विषय देशावरच्या शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या केला. मात्र आपण गेले अनेक वर्ष शेतीला विसरलो, नोकरीला प्राधान्य दिलं, त्याचाच परिपाक आज दिसायला लागला आहे. मात्र कोरोना संकटामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मूळ पदावर येत आहेत आणि शेती करण्याची आवड किंवा शेती करण्यासाठी परिस्थिती निसर्गाने निर्माण केली आहे. आणि त्या परिस्थितीचा जर तुम्ही फायदा उपटला तर निश्चितपणे येणारी पिढी ही सुखा समाधानानं या तालुक्यात इथेच राहू शकेल. मुंबईत नोकरीला जायची गरज नाही. आंबा पिकाचं उत्पन्न झाल्यावर त्या कलमांचं पुढील वर्षी उत्पादन मिळावं यासाठी आंतरमशागत कशी राखावी, त्या कलमांची निगा हे बारकाईनं घेणं गरजेचं आहे. मात्र निरनिराळ्या फवारण्या कलमांवर केल्यामुळे आज कलमांची सायकल बिघडली आहे. आंबे काढून झाल्यानंतर कलमाची जी आंतरमशागत आपण म्हणतो ती काय असते तर हे कलम आहे. ह्या कलमावर भरपूर आंबे होते. आंबे झाल्यानंतर सगळेच आंबे हे देठासाठी येत नाही. काही आंबे हे नुसते देठ तोडून येतात आणि जर देठ राहतो तो देठ तोडला नाही तर पुढच्या वर्षी त्याला पालवी येत नाही आणि पालवी आली नाही तर त्याला मोहर येत नाही. त्यासाठी देठे कुटायला लागतात. त्याचप्रमाणे ह्या ज्या मर रोगाच्या खांद्या असतात त्या कुटाव्या लागतात. त्या जर कुठलं नाही तर तिथं कीड ही पूर्ण कलमामध्ये पसरते आणि कलम काही मरतात. तर ह्या कलमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता याला पालवी येते आणि ही पालवी जी येते ही पालवी आत्ता येणं महत्त्वाचं आहे पाऊस पडल्या. तसंच दुसरी पालवी ही सप्टेंबर-ऑक्टोबरला पालवी येणार आहे आणि त्याच्यानंतरची पालवी येऊ नये यासाठी त्याचं व्यवस्थापन जे खताचं असेल, त्याला काही याच्या फवारण्या असतील नैसर्गिक द्रव्यांच्या, त्या महत्त्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे ह्याच्यावर जे आंबे येतात त्या आंबे काढताना सुद्धा अनेक वेळा देठ वरती राहतात, ती आंबा तुटून खाली येतो. मग तो जो देठ राहतो त्या देठ जर आपण खुंटला नाही तर तिथे परत पालवी येत नाही. वर्ष देठ नुसते त्या अवस्थेत राहतात आणि हे देठ फुटले तर त्याला पालवीची प्रक्रिया सुलभ होते, जलद होते. कारण कलमाला मोहर येणं ही प्रक्रिया नेहमी ऑगस्टपासून सुरू होते अंतर्गत आणि त्याचं मोहरात रूपांतर प्रत्यक्ष बाहेर आपण म्हणतो की त्याचं दर्शन मोहराचं हे ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत होत असतं. तेव्हा त्याचं खताचं व्यवस्थापन, त्याचं फवारणीचं व्यवस्थापन, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक फवारण्या ह्याच्यामुळे त्याची सायकल जी आहे कलमाची, कल्टर असेल, ही सायकल आपण चेंज करतो. निसर्गाने जे झाड दिलं आहे ते आपलं आपण द्रव्य तयार करून वाढत असतं किंवा ते बाहेर फळं देत असतं, मोहर येत असतो. मात्र गेल्या अनेक वर्षापासून
ह्या तालुक्यामध्ये प्रमाणापेक्षा 10-10, 15-15 वेळा फवारण्या आपण रासायनिक खतांच्या करून कलमाची आपण सायकलच चेंज केली आहे. दुसरं म्हणजे खार पाडण्यामागे जर सूक्ष्म विचार केला तर त्याच्यामागे सुद्धा आज आपल्याला पारंपरिक अनेक ठिकाणी आपण उमले म्हणतो, आपण तांबड्या मुंग्या म्हणतात त्याला, ते नष्ट आलेत. हुरडं म्हणतो ती नष्ट आली आहेत. तर हे त्या कलमाला पूरक किंवा त्या कलमावरचे जे उपद्रव कीटक असतात ते खायचं काम हे सगळे प्राणी करायचे, पण रासायनिक फवारणीमुळे हे सगळे आपण नष्ट केलेत आणि त्याचा परिपाक आज प्रचंड फवारणीसाठी आपण खर्च करतोय आणि त्या खर्चामुळे आपलं सगळं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. तेव्हा निसर्गाबरोबर जर आपण चाललो तर झाडंसुद्धा तुम्हाला निश्चितपणे आपल्याकडनं जे देणं शक्य आहे ते देतात. एक वेळ माणूस बेईमान होईल पण झाड आणि पशु हे कधीच बेईमान होणार नाही. आंब्याच्या कलमांवर वेगवेगळे नवीन प्रयोग करण्याचे त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. हापूस आंब्यांचं कलम 1 वर्ष उत्पन्न देतं, मात्र सतत उत्पन्न मिळावं यासाठी बागेतील आंब्याच्या एका बाट्यावर 3 प्रजातीच्या तर दुसऱ्या बाट्यावर 17 प्रजातीच्या फांद्यांची बांधणी करण्याचा एक वेगळा नवा प्रयोगही त्यांनी केलाय. देवगड हापूस परवडत नाही असं म्हणत रडण्यापेक्षा शेतीची स्टाईल बदला. स्टाईल बदलली तर शेती सहज परवडते असं ते आवर्जून सांगतात. मी 3 बाठे लावले की ज्याला आपण म्हणतो रायवळ कोया घालून पारंब्या घालून ते बाठे निर्माण केले. 1 वर्ष त्याला 8 दिवसांनी पाणी घातलं आणि 1 वर्षानंतर त्या कलमावर त्या बाठ्यांवर जूनमध्ये त्याला कट घेऊन खाली लिनरगॅप पद्धतीने त्याला खुंट्या भरल्या. वरती जो बाठा होता तो शेंडे कट करून त्याच्यावर शेंडे कलमं केली, त्याच्याच वर भेट कलमं केली आहेत आणि हापूस असेल, पायरी असेल, केसर असेल, रत्ना असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची कलमं की जेणेकरून त्या झाडामध्ये दरवर्षी उत्पन्न मिळेल. कारण हापूसमध्ये 1 वर्ष आड येणं हा ड्रॉबॅक आहे, पण बाकी सगळी जी प्रकारची वेगवेगळ्या जाती आहेत, मग केसर असेल, रत्ना असेल, कारण दरवर्षी आंबे येतात. तर ते उत्पन्न सातत्य टिकावं ह्यासाठी 3 प्रकारची कलमं ही आम्ही तयार केलेली आहेत आणि 4थ्या वर्षी काही प्रमाणात त्याच्यावर 2-5 आंबेसुद्धा घेणं काम सुरू केलं. काजू पिकाबरोबर पावसाळ्यात या कलमांच्या मुळाशी 4 महिने उत्पन्न देणाऱ्या भाज्यांच्या बिया कलमांच्या मुळाशी रुजत घालत या भाजीपाल्यापासून 4 महिने उत्पन्न मिळतं. पण त्याचबरोबर मातीची सुपीकता वाढते. कॉन्टॅक्ट सिस्टीम राबवली तर निश्चितपणे आजच्या तरुणांना काम मिळू शकतं. स्वतःच्या अनुभवावरनं प्रत्येक कलमाच्या मुळात किमान 4 बिया, मग दोडका असेल, पडवळ असेल, दुधी भोपळा असेल, लाल भोपळा असेल, चिबूड असेल, ही 4-4 बिया घालून ते वेल एक तर कलमावर चढवणं आणि काही वेल जमिनीवर सोडणं. त्यामुळे कलमाचा जो एरिया आहे, कलमाचा जो विस्तार आहे, त्या विस्तारामधली जवळजवळ 50% जमीन ही त्या वेलवर्गीय पिकांच्या मुळांमुळे अत्यंत भुसभुशीत होते. ह्याला ऑक्सिजन चांगला मिळतो, एक मुद्दा. दुसरा मुद्दा जे आम्ही सगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक, मग शेणखत असेल, गोबर गॅस खत असेल, लेंडी असेल किंवा अन्य गांडूळ खत असेल, जीवामृत असेल, हा सगळं आपण जे कलमाच्या मुळात घालतो त्याच्यापैकी 5 ते 10% हिस्सा हा ते शोषून घेतात वेलवर्गीय पिकं जी आहेत. आणि त्यामुळे 2 फायदे होतात. एक, कलमाच्या मुळात रोज जाणं होतं. नंबर 2, कलमाची मुळं किंवा कलमाचा एरिया हा हलका फुलका राहतो, ऑक्सिजन मिळतो. आणि नंबर 3, घरात लागणारी सगळी 4 महिने भाजी आणि त्या भाजीतनं उरलेली भाजी जी जादा होईल ती दर 2 दिवसांनी तोडून बाजारात छोटे छोटे व्यापारी जे आहेत त्यांच्याकडे घेऊन त्याच्यातनं चांगल्यापैकी पैसे मिळतात. ह्या भाजीतनं 4-5 आयटममधनं सुमारे ह्या 4-5 महिन्यात ही 25,000 रुपये भाजीतनं मिळतील. त्याचप्रमाणे 40 जे आपण म्हणतो आमच्या मालवणी पद्धतीला माग म्हणतात, सरीबरंबे म्हणतात, त्याच्यावर कणगी लागवड करून सुमारे 1700 ते 1800 मुळांची त्याच्यातनं त्याला खुंट मारून त्याला भर करून त्याला ऑर्गॅनिक खत घालून, कारण कणगीला कोणी खत घालत नाही, ही 100% ऑर्गॅनिक पिकं आहेत. आणि ती कणगी त्या कणगीतनं मिळणारं उत्पादन हे जवळजवळ सुमारे 40 ते 50,000 उत्पादन मला मिळते. कारण एरवी आंब्याशिवाय त्या जमिनीत काही मिळत नाही. मात्र कणग्या केल्या, ही पालेभाजी केली, ही 4 महिने आपण म्हणतोय दोडका असेल, पडवळ असेल, ह्या प्रकारची सगळी भाजी केली, भोपळा केला, तर आंब्याच्या किमान 30% पैसे ह्या तुम्हाला 5 महिन्यात मिळवता येतात. आज देवगड तालुक्यात आंबा शेती परवडत नाही म्हणतात, साफ खोटं आहे. तुम्ही त्या ह्याच्यात आंतरपिकं घेतलीत, ह्या अशा प्रकारची अनेक प्रकारची, एक पीक बुडलं तर दुसरं पीक येईल अशा प्रकारची पिकं घेतली तर निश्चितपणे ही शेती प्रॉफिटेबल आहे. शेती परवडत नाही म्हणून आज शासन देखील कृषी अवजारे खरेदीसाठी अनुदान देत आहे. तरीही शेतकरी त्याकडे पाठ फिरवतायत.
जिल्हा परिषद कृषी व तालुका कृषी हे कृषी खात्याचे 2 विभाग, योजना अनेक पण निकष जास्त असल्याने ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत। शेतकरी वर्गाचं नुकसान झालं तर कृषी विभाग त्याच्या पाठीशी राहत नाही, तर शासनानं शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वेळेत केला तर दलालांकडून उसनवारी घेण्याची वेळ येणार नाही। यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी पक्षभेद विसरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे। मँगोमध्ये एक ड्रॉबॅक आहे, तो नैसर्गिक आहे की 1 वर्षाआड त्याचं पीक येतं। कल्टरने आपण चेन मोडली आहे, पण त्याची खरी जी मूळ प्रवृत्ती आहे ती 1 वर्षाआड उत्पन्न देणं। पण बाकीच्या सगळ्या प्रजाती आहेत, केसर असेल, रत्ना असेल, सिंधू असेल, ह्या दरवर्षी विना कल्टार ह्या सगळ्या प्रजातीवर आंबे येतात। पण आज प्रत्येक कलमाच्या ह्याच्यावर मी असे प्रयोग केलेत की एकाच वाठ्यावर 4 प्रकारची कलमं, मग केसर असेल, हापूस असेल, सिंधू असेल, पायरी असेल, तो एक प्रयोग की जेणेकरून दरवर्षी उत्पन्न त्याच्यातनं मिळावं। दुसरा मुद्दा असा आहे, आज आपण 100% फलोद्यानमधली कलमं लावली, ती कलमं आपल्याला कृषी खात्याने पुरवली, मात्र मँगो बेल्टमधली जी बांधलेली कलमं असतात, मग स्टोन ग्राफ्टिंग कलमं असतील, कोय कलमं, व्हीट कलमं, तिथली कलमं लावणं आणि सरकारी नर्सरीतनं आणून मुलडे, कुडाळ असेल, सावंतवाडी असेल, नांदगाव असेल की जो मँगो बेल्ट नाही, इकडनं कलमं आणून आपण जी कलमं लावतो त्यांचं उत्पन्न आणि आपण आपल्या बागेमधल्या प्रजातींची कलमं तयार करून लावणं, ह्याच्यामधला फरक हा खूप फरक पडतो। आज हेक्टरी उत्पादन आपलं जे कमी आहे त्याला कारण कृषी खात्यान जी लागवड केली, लागवडीचा उपक्रम स्तुत्य होता, पण कलमं देताना ती देवगड भागातलीच आहेत का, मँगो बेल्टमधलीच कलमं बांधलेली आहेत का, हे महत्त्वाचं आहे। पण ती कलमं मँगो बेल्टमधली न देता वेगवेगळ्या कुडाळ, सावंतवाडी की जो कलमाचा मँगो बेल्ट नाही तिकडनं आम्ही कलम आणून लावली आणि त्यामुळे उत्पन्न कमी आहे। एक अनेक कलम अशा बागा आहेत की जुन्या बागा आहेत, त्या बागांचं उत्पन्न कमी होत चाललं आहे, साधारण 40 वर्षांनंतर उत्पन्न कमी होतं, तर त्या बागांचं पुनरुज्जीवन करणं त्याला म्हणतात आपण कायकल्प। अशा प्रकारचे सुद्धा कायकल्प करून काही कलमं आता आपण बघितली, ती कलमं तयार केलीत की त्याचं परत उत्पन्न हे 2-3 वर्षांत त्याची मेहनत केली, खत पाणी व्यवस्थापन केलं की त्याचं परत उत्पन्न मूळ याच्यासारखं सुरू होतं। पण त्या देवगड हापूस परवडत नाही म्हणून आपण रडत राहण्यापेक्षा आंतरपिकं अशी घेतली, स्टाईल बदलली, निसर्गाच्या बरोबर जाऊन तर पिकं घेतली तर निश्चितपणे निसर्ग आपला साथ देईल आणि आंब्याची शेती पूर्णपणे परवडेल। निव्वळ शासनाच्या स्कीम घ्यायच्या आणि कागदावर राबवायच्या हे नाही, कारण शासनाच्या स्कीम ह्या पांगुळगाडा आहे, त्या स्कीमचा उपयोग एक प्रोत्साहन म्हणून आपण जर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि शेतीमधली स्टाईल बदलली, शेतीमधली दृष्टी बदलली तर शेती प्रॉफिटमध्ये येऊ शकते। आज रास्त धान्य दुकानांमध्ये 2 रुपये 3 रुपये दरानं धान्य विकलं जातं, तर काही ठिकाणी हे धान्य परस्पर विकलं जातं। हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नसेल तर का करावी शेती, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय। की मगाशी म्हटलं की ग्राहक टू शेतकरी, तसं पश्चिम महाराष्ट्रात कांदा असेल, भाजी असेल, धान्य असेल, हे व्यापारी इकडे घेऊन यायचे, जाताना इकडनं शेतकऱ्यांकडनं स्वतः डायरेक्ट खरेदी करून आंब्याच्या पेट्या घेऊन जायचे। ऑलरेडी सुरुवात तर झाली चांगली, त्यांच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी माल पोचायला लागला आहे, एक मुद्दा। दुसरा मुद्दा, देवगड तालुक्याचा विचार केला तर आंब्यावर आधारित देवगडची पूर्ण अर्थरचना ही उभी आहे, मात्र आज आपण बघितलं तर शेतीकडे सुद्धा लोक वळायची कमी झाली आहेत। ह्याचं एकच कारण आहे, सांगावं खेदानं सांगावं असं मला वाटतंय की आज रेशनवर 2 रुपये किलो 3 रुपये किलो दरांचे गहू असेल, तांदूळ असेल जे मिळते, त्यामुळे थोडासा शेतकऱ्याला आपण आळशी करतोय की काय, अशा प्रकारची शंका आता यायला लागली आणि ह्या धान्य मिळत असल्यामुळे अनेक लोकांनी आपल्या शेत्या सोडलेल्या आहेत। आज जिल्ह्याचा विचार केला तर भाताचं क्षेत्र हे दरवर्षी टप्प्याटप्प्यानं कमी होतं आहे आणि याचं एकच कारण आहे की रेशनवर मुबलक प्रमाणात 3 किलो 5 किलो असं प्रत्येकी माणशी, म्हणजे 10 माणसं असतील तर 1 पोतं 1.5 पोतं हे त्या लाभार्थ्याला रेशनच्या कार्ड ग्राहकाला मिळते आणि माझं म्हणणं ते त्याला पोटाला ठीक आहे, पण काही ठिकाणी असे प्रकार आहेत की ते धान्य परस्पर विकलंही जाते की काय, 15 रुपये 14 रुपये 18 रुपये घेऊन, ही शक्यता आहे आणि त्याचमुळे आज शेतीचं क्षेत्र हे कमी झालेलं आहे। माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांना की बाबांनो, पारंपरिक शेती सोडू नका, सरकारवर विसंबून राहू नका आणि दुसऱ्यावर परावलंबित जीवन जगू नका। स्वतःच्या शेतात शेती करा, स्वतः तुम्ही भरपूर पिकवा, दुसऱ्याला द्या, मात्र शासनाकडनं पीक किती दिवस मागत राहायची ह्याचाही आपण विचार करावा। सिंधुदुर्ग लाईव्हनं लॉकडाऊनमध्ये एक चांगला कृषी क्रांती हा उपक्रम घेऊन आजच्या तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलाय। शेतकरीही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवू शकतो असं मत सदाशिव ओगले यांनी व्यक्त केलंय। या चॅनलचं अभिनंदन करायला पाहिजे सिंधुदुर्ग लाईव्हचं, कारण
अत्यंत महत्त्वाच्या अशा शेती या विषयाला, शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांची दुःख ह्या विषयाला आपण हात घातला. मला वाटतं कुठल्याही चॅनलने अशा प्रकारचं काम हे या जिल्ह्यात केलेलं नव्हतं, ते आपण केलं. प्रथम मी आपलं अभिनंदन करतो की आपले सगळे जे प्रतिनिधी आहेत हे या सगळ्याच्यामध्ये गुंतलेत आणि वास्तव काही त्याच्यातनं काय चांगलं करता येईल यासाठी प्रयत्न करतायत. मला वाटतं की शेतीप्रधान देशामध्ये शेतीलाच किंमत दिली पाहिजे हे हा मुद्दा आपण विसरलो होतो. पण लॉकडाऊनमुळे अनेक मुंबईकर लोक हे आता इकडे आलेली आहेत. मला वाटतं की मुंबईत पॅन्ट घालून पैसे कमवणं आणि इथे एक चड्डी घालून आगडी कोती लावून पैसे कमवणं, दोघांचाही उद्देश एकच आहे की पैसे कमवणे. पण शेतीमध्ये आज जर आपण क्रांती करू शकलो, वेगवेगळे प्रयोग करू शकलो, मजुरीच्या रूपात तुम्हाला पैसे मिळतील, वेगवेगळ्या प्रयोगाच्या रूपात पैसे मिळतील, प्लस जोडीला मदत म्हणून शासनाकडनं त्या सबसिडी असतील, काही योजना असतील त्या आपण राबवून घेतल्या तर इथे सुद्धा मुंबईच्या पेक्षासुद्धा या मातीमध्ये सोनं निर्माण करायची हिंमत ह्या तरुणांमध्ये निर्माण होईल. लॉकडाऊनचा उपयोग आपण ह्यासाठी जर करून घेतला, कारण कोरोना हा कधी जाईल हे सांगता येत नाही, पण कोरोनाचा उपयोग आपण भल्यासाठी करून घेतला तर निश्चितपणे या सोन्यातनं, काळ्या मातीतनं, तांबड्या मातीतनं पिवळं सोनं आपल्याला निर्माण करता येईल. की आता बाबांनो मुंबईला जाऊ नका, कुठेतरी हॉटेलमधली नोकरी असेल, कुठेतरी पिऊन नोकरी असेल, इथे स्वतःच्या शेतात मालक म्हणून आपण जर काम केलं तर तुम्ही मालकही व्हाल आणि या देशाचे आधारस्तंभ खऱ्या अर्थानं व्हाल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स शिकवत आहेत लक्ष्मीनारायण होंडा. नामस्मरणातून आंतरिक ऊर्जा वाढवा. परमपूज्य गावडे काकांचा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमंत्र. आमदार वैभव नाईकांना ओंकार तेलींचं खुलं आव्हान. आणि मुसळधार पावसाचा वेंगुर्ला तालुक्याला फटका. हेडलाईन्स शिकवत आहेत लक्ष्मीनारायण होंडा. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार. ड्रॉइड्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. ड्रॉइड्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्रॉइड्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. गाणं ज्याचं खुलणार, डुलणार आणि भुलवणार, लाखात एक तोच सप्त सुरांचा महानायक होणार. ताला सुरांना आणि तुमच्या सारख्या गाण्याच्या दर्दी यारांना लॉकडाऊनची बंधनं रोखूच शकत नाहीत. म्हणूनच आपल्या कलाविष्काराला आम्ही देतोय कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं महाव्यासपीठ. आम्ही घेऊन येतोय आंतरराज्य ऑनलाईन अभंग गायन स्पर्धा सप्त सुरांचा महानायक. तर मित्रांनो, आजच तयारीला लागा आणि आपल्या जादुई सुरांनी जिंका हा सर्वोच्च बहुमान. सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत सप्त सुरांचा महानायक.